आपण अनेकदा बघतो की 15-20 वर्षे एखाद्या पदावर प्रामाणिकपणे काम केल्यानंतर प्रमोशनची अपेक्षा असते. ज्येष्ठता यादीत म्हणजे सिनियरिटी लिस्टमध्ये सर्वात वर नाव असतं. आणि अचानक प्रशासनाचा एक नियम समोर येतो जो ती सगळी वर्ष शून्यावर आणून ठेवतो. अगदी बरोबर. आणि दुसरीकडे असाही विचार करूया की जे नवीन उमेदवार आहेत ना, जे नुकतेच डी.एड. किंवा बी.एड. करून नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत, त्यांचं भवितव्य या जुन्या शिक्षकांच्या प्रमोशनवर अवलंबून असतं. हो ना, म्हणजे जर त्या शिक्षकाला प्रमोशन मिळालं नाही तर या नव्या उमेदवाराला नोकरीची जागाच मिळणार नाही. नक्कीच. आजच्या या सखोल विश्लेषणात आपण याच एका प्रशासकीय बॉम्बची चिरफाड करणार आहोत. 14 मे 2026 रोजी राज्याच्या प्राथमिक शिक्षण संचालनालयाने जे पत्र काढले ना, त्याने अक्षरशः खळबळ उडवली आहे. हो, कार्यरत शिक्षक आणि पवित्र पोर्टलची वाट बघणारे उमेदवार या दोघांमध्येही या पत्राची जोरदार चर्चा आहे. आज आपण हेच पत्र आणि त्यामागचे जे सामान्य प्रशासन विभागाचे 2019चे GR आहेत त्यांचे संदर्भ उलगडणार आहोत. आगामी शिक्षक भरतीवर याचा कसा गहिरा परिणाम होणार आहे हे आपण मूळ स्रोतांच्या आधारे बघणार आहोत. चला तर मग हे सगळं उलगडून बघूया. सुरुवात आपण या पत्राच्या मुळापासून करूया. अनेकांना वाटत असेल की शिक्षण विभागाने एका रात्रीत हा निर्णय घेतलाय, पण तसं अजिबात नाहीये. मला हेच विचारायचं होतं, म्हणजे आत्ताच हे पत्र काढण्याची काय गरज होती? शिक्षण विभाग अचानक एवढा ऍक्टिव्ह का झालाय? अचानक नाहीये हे बघा, मुळात न्यायालयांनी शिक्षण विभागाची चारही बाजूंनी कोंडी केली आहे. अच्छा. हो, सर्वोच्च न्यायालय आणि आपल्या राज्याच्या विविध उच्च न्यायालयांच्या खंडपीठांनी, मग ते औरंगाबाद असो, मुंबई असो की नागपूर, अतिशय कडक शब्दांत प्रशासनाला खडसावलं आहे. काय सांगितले त्यांनी नक्की? त्यांनी स्पष्ट केलंय की तुम्हाला विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक किंवा पदवीधर शिक्षक अशा कोणत्याही वरच्या पदावर पदोन्नती द्यायची असेल तर त्या उमेदवाराकडे टीईटी म्हणजेच शिक्षक पात्रता परीक्षा किंवा CET-ETचं सर्टिफिकेट असणं अनिवार्यच आहे. प्रशासनाला आता कोणतीही पळवाट उरलेली नाही. एक मिनिट, इथेच मला एक मोठा प्रश्न पडतोय. म्हणजे हे एखाद्या ड्रायव्हिंग लायसन्स सारखं झालं ना? ड्रायव्हिंग लायसन्स कसं काय? म्हणजे तुम्ही कितीही वर्ष गाडीत पॅसेंजर सीटवर बसला असाल, म्हणजे तुमची सेवेची वर्ष कितीही असली तरी प्रत्यक्ष गाडी चालवण्यासाठी म्हणजे प्रमोशनसाठी तुम्हाला टेस्ट पास करणं अनिवार्यच आहे. एकदम परफेक्ट उदाहरण दिलंस. आणि इथे सर्वात रंजक गोष्ट अशी आहे की न्यायालय किंवा प्रशासन केवळ गुणवत्ता तपासत नाहीये, मग ते एकाच वेळी पदोन्नतीतील गुंठागुंत सोडवून तळाच्या स्तरावर नवीन उमेदवारांसाठी जागा निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. म्हणजे एका दगडात दोन पक्षी. पण समजा एक शिक्षक आहे, 20 वर्ष तो उत्तमरित्या पोरांना शाळेत शिकवतोय. आता वयाच्या 50शीत त्याला तुम्ही सांगताय की TETची लेखी परीक्षा पास कर, नाही तर प्रमोशन नाही. हे थोडं अन्यायकारक नाही वाटत? हाच युक्तिवाद अनेकदा शिक्षक संघटनांनी न्यायालयात केलाय. पण इथे न्यायालयाची भूमिका खूप स्पष्ट आहे. बरं. इथे आपण वैयक्तिक अनुभवापेक्षा सिस्टमिक क्वालिटी म्हणजे संपूर्ण व्यवस्थेच्या गुणवत्तेचा विचार करत आहोत. न्यायालयानं हे नमूद केलंय की आधुनिक शिक्षण पद्धतीत शिक्षकाची किमान व्यावसायिक पात्रताही तपासलीच गेली पाहिजे. ओके. म्हणजे तुम्ही केवळ वयाने मोठे आहात किंवा आधी सेवेत रुजू झालात म्हणून तुम्हाला थेट मुख्याध्यापकाची खुर्ची दिली जाऊ शकत नाही. अच्छा, म्हणजे गुणवत्ता ही ज्येष्ठतेपेक्षा वरचढ असली पाहिजे असा हा सरळ हिशोब आहे. थोड्या कठोर भाषेत सांगायचं तर होय. पण प्रशासनाने ही प्रमोशनची प्रक्रिया कशी राबवायची याचं जे मॉडेल या पत्रात दिलंय ना, ते याहून जास्त गुंतागुंतीचं आहे. पत्रात एक शब्द वाचला मी, उतरत्या क्रमाने, म्हणजेच डिसेंडिंग ऑर्डरने पदोन्नती राबवणे. हे नेमकं काय आहे? याला तुम्ही डॉमिनो इफेक्ट किंवा आपण लहानपणी तो स्लाइडिंग पझल खेळायचो ना, तसं समजा. ज्यामध्ये एक जागा रिकामी असते आणि चित्र पूर्ण करायला आपल्याला एकामागून एक ठोकळे सरकावे लागतात. एक्झॅक्टली तोच खेळ. इथे शिक्षण विभागातला सर्वात वरचा ठोकळा आहे विस्तार अधिकारी, त्याच्याखाली येतो केंद्र प्रमुख, मग मुख्याध्यापक आणि शेवटी पदवीधर शिक्षक. शासनाने सांगितले की आधी सर्वात वरच्या म्हणजे विस्तार अधिकाऱ्याच्या जागा भरा. तिथे खालचा माणूस प्रमोट होऊन गेला की त्याची मूळ जागा रिकामी होईल. अच्छा, म्हणजे त्या रिकाम्या जागी त्याच्या खालच्याला घ्या. बरोबर. अशा प्रकारे वरून खाली प्रमोशन करत या. जेव्हा सर्वात खालचा म्हणजे प्राथमिक शिक्षक प्रमोट होऊन वरच्या पदावर जाईल तेव्हा तळाला एक जागा पूर्णपणे रिकामी होईल आणि ती रिकामी झालेली जागा पवित्र पोर्टलसाठी नवीन उमेदवाराला मिळेल. अगदी बरोबर.
पण यातली खरी मेक अशी आहे की जर मधला एखादा ठोकळा तिथेच अडकून बसला म्हणजे एखाद्या मुख्याध्यापकाला टीईटी नसल्यामुळे प्रमोशन मिळालंच नाही, तर ती साखळी तिथेच तुटेल. खालच्या माणसाला वर जाता येणार नाही. बापरे. आणि साहजिकच तळाला नवीन मुलांसाठी कोणतीही जागा निर्माण होणार नाही. अगदी तसंच. आणि म्हणूनच ही प्रक्रिया दिसते तितकी सोपी नाहीये. हे ऐकायला जितकं लॉजिकल वाटतंय, प्रत्यक्षात अंमलबजावणी करताना केवढा मोठा प्रशासकीय गोंधळ उडणार आहे. आणि आपण तारखांचा मुद्दा घेऊया, कारण या पत्रात 2 विशिष्ट तारखांचा उल्लेख आहे. हो, 1 जानेवारी 2025 आणि 1 सप्टेंबर 2025. हो, या 2 तारखांनी सध्या शिक्षकांचं टेन्शन प्रचंड वाढवले. या 2 तारखांमधल्या अंतरामुळे काही शिक्षकांवर अन्याय झाल्याची भावना निर्माण होऊ शकते का? हे समजून घेण्यासाठी आपण एक उदाहरण घेऊया. समजा एक रमेश सर आहेत. बरं. ते त्यांच्या जिल्ह्यात सिनियॉरिटी लिस्टमध्ये एकदम टॉपला 1 नंबरला आहेत. सामान्य प्रशासन विभागाच्या 2019च्या नियमानुसार ही ज्येष्ठता सूची 1 जानेवारी 2025ची ग्राह्य धरली जाणार आहे. म्हणजे रमेश सर 1 जानेवारीला प्रमोशनसाठी सर्वात प्रबळ दावेदार आहेत. भारी. म्हणजे रमेश सरांचं प्रमोशन पक्क? नाही, इथेच तर गडबड आहे. प्रमोशनसाठी दुसरी महत्वाची अट काय? टीईटीचं सर्टिफिकेट. हो, ते तर आपण मगाशीच बोललो. शासनाने ही पात्रता निश्चितीची कट ऑफ तारीख दिली आहे 1 सप्टेंबर 2025. आता समजा रमेश सरांनी टीईटीची परीक्षा दिली आणि त्यांचा निकाल 10 सप्टेंबर 2025ला आला. ते पास झाले. अरे वा. म्हणजे ते सिनियर पण आहेत आणि आता त्यांच्याकडे सर्टिफिकेट पण आलं. आता तर अडचण नाही ना? तांत्रिकदृष्ट्या बोलायचं तर रमेश सर आता प्रशासनाच्या नजरेतून पुढच्या एका पूर्ण वर्षासाठी पूर्णपणे अदृश्य झालेत. काय? अदृश्य? हे कसं काय? ते तर पास झालेत ना? हो, पण कट ऑफ डेट 1 सप्टेंबर होती. प्रशासनाचं जे निवडसूची वर्ष असतं ना, ज्याला सिलेक्ट लिस्ट इयर म्हणतात, ते नेहमी 1 सप्टेंबर ते 31 ऑगस्ट असं असतं. अच्छा. रमेश सर 10 सप्टेंबरला पास झाले, म्हणजे ते या चालू वर्षाच्या यादीतून बाद झाले. त्यांना आता पुढच्या वर्षीच्या प्रमोशन सायकलची वाट बघावी लागेल. बापरे. म्हणजे तोपर्यंत त्यांच्यापेक्षा जो ज्युनियर आहे पण ज्याच्याकडे 1 सप्टेंबरच्या आधी सर्टिफिकेट होतं, तो रमेश सरांना ओव्हरटेक करून पुढे निघून जाईल. अगदी बरोबर. सामान्य प्रशासन विभागाच्या 2019च्या GR मधील 5.2 व 5.1.3 या कलमांचे संदर्भ इथे लागू होतात. म्हणजे फक्त 9 दिवसांच्या फरकाने रमेश सरांचं 15-20 वर्षांचं सिनियरिटीचं महत्त्व पूर्णपणे शून्य झालं. रमेश सरांना जेव्हा हा नियम कळेल तेव्हा त्यांची तर झोपच उडेल. नक्कीच. पण प्रशासकीय कामात अशा तारखांची कट ऑफ लाईन आखणे अत्यंत गरजेचे असते. नाहीतर लोक वर्षभर सर्टिफिकेट्स आणून देत राहतील आणि लिस्ट रोज बदलत राहील. प्रक्रियेला कुठेतरी थांबावंच लागतं. हे पण खरे म्हणा. आता मला एक सांगा, आपण मगासपासून रमेश सर आणि सध्या कार्यरत शिक्षकांबद्दल बोलतोय. आता जरा दिशा बदलूया. बोला. मार्गी लागत नाही तोपर्यंत पवित्र पोर्टलवर नवीन जाहिरात येण्याची शक्यता जवळजवळ 0 आहे. अरे चा. कारण शासनाला कळणारच नाही की पदोन्नतीमुळे खालच्या स्तरावर नेमक्या किती जागा रिकाम्या झाल्या आहेत. आणि तर या सगळ्याचा अर्थ काय होतो? जोपर्यंत वरचे ठोकळे सरकत नाहीत तोपर्यंत तळाला नवीन जागा निर्माण होणार नाहीत. अगदी बरोबर. जर आपण हे मोठ्या चित्राशी जोडले तर नवीन भरतीचं भवितव्य पूर्णपणे स्थानिक जिल्हा परिषदांचा प्रशासकीय वेगावर अवलंबून आहे. इथेच मला एक प्रश्न विचारायचा आहे. मी बातम्यांमध्ये किंवा GR मध्ये नेहमी एक तांत्रिक शब्द ऐकते, रोस्टर. बिंदू नामावली. हो, तो रोस्टर पूर्ण नाही, रोस्टर अपडेट नाही असं सतत ऐकायला मिळतं. सामान्य भाषेत सांगा, हा रोस्टर प्रकार नक्की काय आहे आणि टीईटीचा याच्यावर काय परिणाम होईल? एकदम सोप्या भाषेत सांगायचं तर रोस्टर म्हणजे एक अतिशय काटेकोर असं मास्टर रजिस्टर. बरं. समजा एखाद्या जिल्ह्यात एकूण 100 शिक्षकांच्या खुर्च्या आहेत. बरं. या 100 खुर्च्यांपैकी किती खुर्च्या खुल्या प्रवर्गासाठी आहेत, किती SC, ST, OBC, महिला किंवा दिव्यांगांसाठी राखीव आहेत, त्याचा पक्का कायदेशीर हिशोब म्हणजे रोस्टर. ओके. म्हणजे प्रत्येक खुर्चीवर एक अदृश्य लेबल लावलेलं असतं. अगदी तसंच. आता समजा आपले मगाशी रमेश सर हे OBC प्रवर्गातून आहेत आणि त्यांचं वरच्या पदावर प्रमोशन झालं, तर त्यांची जी खुर्ची रिकामी होईल ती OBC प्रवर्गासाठीच रोस्टरमध्ये नोंदवली जाईल.
अच्छा. आणि मगच पवित्र पोर्टलवरून त्याच प्रवर्गाचा नवीन उमेदवार त्या खुर्चीवर येऊ शकेल. आत्ता मला पूर्ण लिंक लागली. जर रमेश सरांकडे टीईटी नसेल आणि त्यांचं प्रमोशनच झालं नाही, पण ती खुर्ची रिकामी होणार नाही, रोस्टर अपडेट होणार नाही आणि पवित्र पोर्टलला कळवलं जाणार नाही की आम्हाला एका ओबीसी उमेदवाराची गरज आहे. बापरे. म्हणजे नवीन उमेदवारांचं भविष्य या रोस्टरच्या अचूकतेवर आणि प्रमोशनच्या वेगावर पूर्णपणे अवलंबून येतं. हो. आणि यात अजून एक कायदेशीर गुंतागुंत आहे. ती कोणती? या 14 मेच्या पत्रात म्हटलंय की न्यायालयातील प्रलंबित प्रकरणांत तातडीनं शपथपत्रे दाखल करा, म्हणजे ॲफिडेव्हिट्स द्या. हां. ही प्रलंबित प्रकरणं कशाबद्दल आहेत? अनेक जिल्ह्यांमध्ये शिक्षकांनीच प्रमोशनवरून एकमेकांवर केसेस टाकलेल्या आहेत. कोणी म्हणतं माझी सिनियरिटी जास्त आहे, कोणी म्हणतं आमचा रोस्टर चुकीचा आहे. यामुळे कोर्टाने अनेक ठिकाणी या प्रक्रियांवर स्टे आणलेला असतो. अच्छा, म्हणजे स्थगिती दिलेली हां. असते. आता शिक्षण संचालनालयाने सर्व अधिकाऱ्यांना स्पष्ट सांगितलंय की कोर्टात जा, शासनाची बाजू भक्कमपणे मांडा, शपथपत्रे दाखल करा आणि हा स्टे लवकरात लवकर उठवा. म्हणजे जर जिल्हा परिषदांनी किंवा अधिकाऱ्यांनी हे शपथपत्र दाखल करायला उशीर केला तर ती पूर्ण जिल्ह्याची भरती प्रक्रिया रखडेल. दुर्दैवाने होय. ते न्यायालयात किती तत्परतेने बाजू मांडतात यावर बरंच काही अवलंबून आहे. आता आपण थोडं मॅक्रो लेव्हलला म्हणजे 2026च्या आगामी शिक्षक भरतीवरील परिणामांकडे बघूया. हां. आपण आत्तापर्यंत बघितलं की जर सगळं सुरळीत झालं तर पवित्र पोर्टलसाठी जागा निर्माण होतील. पण इथे खरी गोम अशी आहे की जर मोठ्या प्रमाणावर वरिष्ठ शिक्षकांकडे टीईटी नसेल तर प्रमोशनची साखळी तुटेल आणि तळाशीत जागा निर्माण होणार नाहीत. बरोबर. ही एक मोठी प्रशासकीय कोंडी ठरू शकते. टीईटी अनिवार्य केल्यामुळे अनेक वरिष्ठ शिक्षक अपात्र ठरून मोठी पदे रिक्त राहण्याची शक्यता आहे का? हा एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न निर्माण करतो. समजा एखाद्या जिल्ह्यात मुख्याध्यापकांच्या 50 जागा प्रमोशनने भरायच्या आहेत. बरं. पण त्या जिल्ह्याच्या पूर्ण ज्येष्ठता यादीत फक्त 20 शिक्षकांकडेच टीईटी आणि आवश्यक पात्रता आहे. उरलेल्या 30 जागांचं काय करायचं? मला वाटतं अशा वेळी प्रशासन थोडी शिथिलता देईल. म्हणजे बाबा माणसं मिळत नाहीयेत तर अनुभव बघून प्रमोट करूया. अजिबात नाही. मूळ GR इथे एकदम स्पष्ट आहे. जर योग्य पात्रतेचा उमेदवार उपलब्ध नसेल तर ते पद रिक्त ठेवलं जातं. तिथे कोणत्याही अपात्र व्यक्तीला प्रमोट केलं जात नाही. बापरे. म्हणजे त्या शाळेला मुख्याध्यापकच मिळणार नाही आणि ती साखळी तिथेच तुटल्यामुळे खालच्या प्राथमिक शिक्षकाची जागाही रिकामी होणार नाही. हाच तो व्यवस्थेसमोरचा सर्वात मोठा धोका आहे. यामुळे नवीन भरतीचा जो आकडा आपण वाढेल असा अंदाज लावतोय तो प्रत्यक्षात कमी होऊ शकतो. शासनाला आता गुणवत्ता आणि रिक्त पदे भरणे या दोन्ही उद्दिष्टांचा समतोल साधावा लागणार आहे. आणि मघाशी अजून एक मुद्दा होता की प्राथमिक शिक्षकांना पदवीधर शिक्षक म्हणून प्रमोशन हवं असेल तरीही आता टीईटीची अट आहे. हो. पूर्वी अनेक ठिकाणी यातून प्रशासकीय पळवाट्या शोधल्या जायच्या. पण आता तसा होणार नाही. तुम्हाला पदवीधर शिक्षक व्हायचं असेल तरीही टीईटीचा पेपर पास करावाच लागेल. हे सगळं ऐकल्यानंतर मला एक गोष्ट नक्की जाणवतीये की 14 मे 2026चं हे पत्र केवळ एक प्रशासकीय आदेश नसून शिक्षण विभागातील गुणवत्तेची साफसफाई आणि नवीन भरतीचा पाया रचणारी एक महत्त्वाची घटना आहे. नक्कीच. 1 जानेवारी आणि 1 सप्टेंबर 2025च्या तारखा आणि टीईटीची सक्ती यामुळे शिक्षण व्यवस्थेचा चेहरा-मोहरा बदलणार आहे. जाता जाता मला एका वेगळ्या मुद्द्यावर विचार करायला लावायचा आहे. आपण या सगळ्या कागदी नियमांबद्दल बोललो, पण जर टीईटीच्या कडकटीमुळे पदोन्नती प्रक्रियेत मोठा अडथळा निर्माण झाला आणि पदे रिक्तच राहिली तर भविष्यात शिक्षण व्यवस्थेला 2 पैकी एकाची निवड करावी लागेल का? एकतर पूर्णपणे पात्र पण संख्येत अत्यंत कमी असलेले शिक्षक किंवा पात्रता नसलेले पण वर्गात शिकवायला उपलब्ध असलेले शिक्षक. आपण नक्की कशाला प्राधान्य देणार आहोत? हा खरोखरच विचार करायला लावणारा प्रश्न आहे. नियम आणि वास्तवाची सांगड कशी घालायची हेच मोठं आव्हान आहे. श्रोतेहो, हा असा प्रश्न आहे ज्यावर आपण सर्वांनी विचार करायला हवा. आजच्या या चर्चेतून आपण प्रशासकीय गुंतागुंता समजून घेण्याचा प्रयत्न केला. पुन्हा भेटू अशाच एका सखोल विश्लेषणासह.